हॅलो एव्हरीवन, वेलकम टू फ्युचर प्रो एज्युकेशन. मी स्वप्नील तांबेकर. आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा बघणार आहोत. हा जो टॉपिक आहे याला पझल म्हणून ओळखलं जातं आणि IBPS ज्या एक्झाम्स कंडक्ट करतं, मग त्या टेटच्या एक्झाम असू दे, MPSC सरळ सेवा असू दे किंवा अजून कुठल्या एक्झाम्स असू दे, बँकिंगच्या एक्झाम असू दे, यामध्ये हा एक कॉमन टाईप आहे. सो पझलमध्ये बरेचसे टाईप्स आहेत. त्यातला आज आपण फ्लोअर बेस्ड पझल हा प्रकार सॉल्व करणार आहोत. तर सुरुवात करूया. पहिला सेट तुमच्या समोर आहे. तर यामध्ये फ्लोअर बेस्ड म्हणजे काय, तर अगोदर आपल्याला इन्स्ट्रक्शन्स रीड करायचे आहे. सात व्यक्ती म्हणजेच HIJKLMN या 7 व्यक्ती हे सर्वजण एका बहुमजली इमारतीत राहतात. बहुमजली इमारत, मल्टीस्टोरी बिल्डिंग, जिथे तळमजल्याला 1 क्रमांक दिला आहे. तळमजला म्हणजे ग्राउंड फ्लोअर, याला एक पहिला मजला म्हटलं जातं. त्याच्या वरचा मजला 2 क्रमांकाचा आहे, 1च्या वर 2, आणि याच पद्धतीने क्रमाने सर्वात वरचा मजला 7 क्रमांकाचा आहे. सो तुमच्या लक्षात आलं असेल, ग्राउंड फ्लोअर हा 1 नंबरचा, त्याच्या वरचा 2 नंबरचा, त्याच्या वरचा 3, असं करत सगळ्यात टॉप फ्लोअर जो असणार आहे तो 7 नंबरचा असणार आहे. व्यक्ती कदाचित दिलेल्या क्रमाने राहत नसतील. असं नाही की बाबा याच क्रमाने हे HIJK राहत आहेत, त्याच क्रमाने असण्याची आवश्यकता नाही आहे. आता हे सॉल्व कसं करायचं, तर कुठलंही पझल सॉल्व करताना सुरुवातीला त्याची अरेंजमेंट आपल्याला कशी करायची आहे हे ठरवायचं आणि त्याचं एक पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन आपल्यासमोर मांडायचं आहे. म्हणजे काय, तर सगळ्यात वरचा मजला जो आहे तो आहे 7 नंबरचा. सो मी इथं सगळ्यात वरचा मजला घेतो, 7 नंबरचा सगळ्यात वरचा मजला घेतो. इथं मी 7 नंबर दाखवला, त्याच्या खाली 6, 5, 4, 3, 2, 1 हे मी 7 मजले दाखवले. आता हे 7 मजले दाखवल्यानंतर लाईन्स अशा मी मारून घेतो. आता इथं काय दिलेलं आहे, तर काही व्यक्ती दिलेल्या आहेत. सो मी इथं व्यक्ती लिहिणार आहे. इथं व्यक्ती मी लिहिणार आहे. लक्षात आलं? तर इथं मी 7 मजले लिहिले आणि त्याच्या बाजूला व्यक्ती मी लिहिला. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. आता इथं मी या व्यक्ती कुठल्या मजल्यावर कोण राहतो हे लिहिणार आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून घ्या, त्या ह्याच्याप्रमाणे नाही आहे. ए हा व्यक्ती 5व्या मजल्यावर राहतो, दाखवलं मी. आता एच्या वरचे मजले हे 2 मजले झाले, 6वा 7वा, आणि एच्या खालचे हे 1 2 3 4 मजले झाले. मी तुम्हाला म्हटलं एच्या वरच्या मजल्यावर बी राहतो, एच्या वरच्या मजल्यावर बी राहतो. सो बी कुठे येणार, तर बी हा इथं पण येऊ शकतो किंवा इथं पण येऊ शकतो. कारण मी वरच्या मजल्यावर म्हणजे लगेचच वरच्या मजल्यावर जस्ट अबाव म्हटलेलं आहे की फक्त वरच्या म्हटलेलं आहे हे मॅटर करतं. अगदी वरच्या मजल्यावर म्हटलं तर मग बी इथं येणार. त्याचप्रमाणे अगदी खालच्या मजल्यावर, जस्ट बिलो, लागूनच खालच्या मजल्यावर बी येणार. पण बी हा एच्या खालच्या मजल्यावर राहतो असं म्हटल्यानंतर बी इथं 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 किंवा इथं कुठंही येऊ शकतो. सो भाषा अगोदर समजून घ्या आणि ही भाषा आपल्याला समजून घ्यायची आहे या पझल थ्रू. तर सुरुवात करूया. पण आता ही पहिली इन्फॉर्मेशन प्रमाणे आपण ड्रॉ करून घेतलं. पहिला क्ल्यू आता इथं आपल्याला पुढे मिळतात, क्ल्यू मिळतात. तर पहिला क्ल्यू काय आहे बघा, एल सम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो. सम क्रमांक, सम आणि विषम हे तुम्हाला माहित असतील. सम आपले कुठले आहेत,
2 4 6 आणि बाकीचे विषम. तर दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या मजल्यावर म्हणजे दुसरा, चौथा किंवा सहावा या मजल्यावर यल राहतो. यल एकाच कुठल्या तरी मजल्यावर राहणार. सो यल ला 3 पॉसिबल मजले आपल्या जवळ आहेत. एक तर दुसऱ्यामध्ये असणार, तो चौथ्यामध्ये असणार किंवा सहाव्यामध्ये असणार. पण तो सहाव्या मजल्यावर राहत नाही. कोण? यल हा सहाव्यावर नाही. म्हणजे यल हा दुसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावर राहतो. आता यल हा दुसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावर राहतो. सो यल मी दुसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावर, ह्या दोन मला काय मिळाल्या? पॉसिबिलिटी मिळाल्या. म्हणजे ही माझी पहिली पॉसिबिलिटी आणि इथली माझी मी दुसरी पॉसिबिलिटी घेतो. या पॉसिबिलिटीमध्ये मी दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये यल ला चौथ्या मजल्यावर दाखवलंय. पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये मी यल ला दुसऱ्या मजल्यावर दाखवलं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. यल आणि यम यांच्या दरम्यान फक्त एक व्यक्ती राहतो. यल आणि एम यांच्या दरम्यान, यल आणि एमच्या मजल्याच्या दरम्यान एक व्यक्ती राहतो. सो यल या पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर आहे. तर यल आणि एमच्या मध्ये एक व्यक्ती राहतो. म्हणजे एक म्हणजेच यम इथं वर येणार. ही यमला एक जागा मिळाली. या जर दुसऱ्या पॉसिबिलिटीचा विचार केला तर यम हा वर इथं येऊ शकतो किंवा यम हा खाली देखील येऊ शकतो. बरोबर आहे ना? सो याची ही मी 2A पॉसिबिलिटी घेतो आणि याची मी अजून एक 2B काढतो इथं. म्हणजे यलच्या खाली देखील इथं मी यम घेणार आहे. लक्षात आलं? यल आणि यम यांच्या दरम्यान फक्त एक व्यक्ती राहतो. यल जर इथं असला तर वरच्या बाजूला पण असू शकतो यम, खालच्या बाजूला देखील असू शकतो. या दोन्ही शक्यता मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. पुढे जाऊया. जे हा केच्या अगदी वरच्या मजल्यावर राहतो. जे हा केच्या अगदी वरच्या म्हणजे जस्ट अबाव, अगदी वरच्या. जे हा केच्या जस्ट अबाव म्हणजे हे दोघे असे एकमेकांना लागून आहेत, लगत आहेत. लक्षात आलं? फक्त वरच्या मजल्यावर म्हटलं नाहीये, अगदी लागूनच म्हटलेलं आहे. अगदी वरच्या मजल्यावर राहतो. पण तो म्हणजे कोण? जे. पण तो समक्रमांकाच्या मजल्यावर राहत नाही. म्हणजे जे सम नाही म्हणजेच काय? विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो. एच हा यमच्या वरच्या मजल्यावर राहतो. एच हा यमच्या वरच्या मजल्यावर राहतो. पुढचं वाक्य बघूया. आता जे के यामध्ये टाकणे एवढ्यात आपण टाकायला नको. टाकायचं झालं तरी पण टाकू शकतो आपण. जे के हा जो क्ल्यू आहे यामध्ये आपण टाकायचं म्हटला तर जे विषम म्हटलं 7 6 ला टाकू शकतो. त्यानंतर जे विषम म्हटल्यानंतर त्याला एकच जागा मिळते. जे ला विषम मजला पाहिजे. सो जे इथं आला, के इथं आला. अजून कुठं नाहीये. सेकंड ए मध्ये बघा, जे विषम पाहिजे आहे. जे इथं टाकू शकत नाही कारण इथं के ला जागा नाही राहणार. सो जे इथं टाकू शकत नाही कारण के ला जागा राहणार नाही. सो जे के ही एकच जागा या ठिकाणी शिल्लक राहते. त्यानंतर 2B मध्ये जे के इथं येऊ शकतो. इथं 5 वर येऊ शकत नाही, 3 वर येऊ शकत नाही. म्हणजे जे के ह्या वरच्या मजल्यावर येणार आहे. जे हा केच्या अगदी वरच्या मजल्यावर राहतो. पण तो म्हणजे जे समक्रमांकाच्या मजल्यावर राहत नाही. म्हणजेच तो विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो. पुढचं वाक्य घेऊया. हे वाक्य झालं. एच हा एमच्या वरच्या मजल्यावर राहतो पण तो आयच्या खाली राहतो. एच हा मी बाजूला लिहून घेतो. बघा बाजूला कसा क्ल्यू लिहून घेतोय मी. एच हा एमच्या वरच्या मजल्यावर, अगदी वरच्या म्हटलेलं नाही, अगदी वरच्या असू पण शकतो नसू पण शकतो. एच हा एमच्या वरच्या मजल्यावर राहतो, एमच्या वरच्या मजल्यावर. पण आयच्या खाली. कोण आयच्या खाली? एच हा आयच्या खाली राहतो. एच हा आयच्या खाली राहतो. अगदी खाली वगैरे असं काय म्हटलं नाहीये. असू पण शकतो अगदी खाली, नसू पण शकतो. सो IHM हा शेवटचा आपला क्ल्यू आहे.
तो आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये आपण एमच्या वर एच आणि आय दाखवू शकतो का? एकच जागा शिल्लक आहे, पण आपल्याला एच आणि आय दाखवायचे आहेत, म्हणजेच इथं दाखवू शकत नाही, म्हणजे ही पॉसिबिलिटी कॅन्सल झाली. सेकंड पॉसिबिलिटी बघा, एमच्या वर एकच जागा आहे, आपल्याला दोघांना दाखवायचं होतं, म्हणजे ही पॉसिबिलिटी देखील कॅन्सल झाली. तिसरी 2B बघा, एमच्या वर आय आणि एच दाखवायचे आहेत. एमच्या वर दोनच जागा शिल्लक आहेत, त्यातला आय वर त्याच्या खाली एच, म्हणजे आय इथं एच इथं, आणि राहिला कोण शिल्लक? तो इथं येणार. कोण राहिला? एच आय जे के एल एम एन. हा एन इथं आला आणि हे आपलं फायनल आन्सर झालं. लक्षात आलं कसं करायचं? हीच मेथड आहे. याच्यापेक्षा शॉर्टकट मेथड तुम्हाला सापडणार नाही. याच मेथडनं तुम्हाला हे सॉल्व्ह करावं लागेल. सो आता याच्यावरचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करूया. क्वेश्चन्स आपण याच्यावरचे सॉल्व्ह करूया. पहिला क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान यम ज्या मजल्यावर राहतो त्याबाबत सत्य आहे? यम हा कोणत्या मजल्यावर राहतो, आपण जे करेक्ट काढले त्यामध्येच बघायचं आहे. यम हा दुसऱ्या मजल्यावर राहत आहे. कुठलं विधान सत्य आहे? दुसरा मजला, ऑब्विसली. लक्षात आलं? पुढचा क्वेश्चन, एच आणि एन ज्या मजल्यावर राहतात त्यांच्या दरम्यान किती व्यक्ती राहतात? एच आणि एन कुठं आहे? एच इथं आहे, एन कुठं आहे? इथं आहे. यांच्या दरम्यान किती व्यक्ती राहतात? एकच व्यक्ती राहतो, एम. सो हे आन्सर येणार. तिसरा प्रश्न, तिसऱ्या मजल्यावर कोण राहतो? तिसरा मजला इथं आहे, तिसऱ्या मजल्यावर एच राहतो. खालीलपैकी एन बाबत कोणते विधान सत्य आहे? बघूया. एन कॉमा दिलाय बघा, एन एमच्या अगदी वर राहतो. एन एमच्या अगदी वर राहतो का? नाही, एमच्या अगदी खाली राहतो, त्यामुळे हे असत्य आहे. यल यांच्या खालीलपैकी एका मजल्यावर राहतो. यल यांच्या खालीलपैकी, यल हा यांच्या खालीलपैकी कुठल्या तरी एका मजल्यावर राहतो, सत्य नाही. एन तळमजल्यावर राहतो, म्हणजे एक नंबरच्या मजल्यावर. एन तळमजल्यावर राहतो, होय. सो आन्सर काय येणार? सी येणार. सी हे करेक्ट आहे. कळलं का? ओके. सो अशा रीतीने आपण हे जे मजल्यावरचे क्वेश्चन्स आहेत हे कसे सॉल्व्ह करू शकतो हे आपण बघितलं. पुढचा सेट आपण बघूया. थोडंसं पॉज करा, तुम्ही ट्राय करा, बघा जमतं का. प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. गुड, तुम्ही प्रयत्न केला असेलच. बघूया. 8 व्यक्ती एका 8 मजल्यांच्या इमारतीत राहतात. किती व्यक्ती आहेत? 8. UVW 8 मजल्यांच्या इमारतीत. तळमजल्याला 1 क्रमांक दिला आहे. सगळ्यात ग्राउंड फ्लोअर 1 नंबर आहे, त्याच्या वरचा मजला क्रमांक 2, मगासारखंच आहे. आणि याचप्रमाणे सर्वात वरचा मजला क्रमांक 8 आहे, जे मगाशी होतं त्याप्रमाणे सगळ्यात वरचा मजला क्रमांक 8 आहे आणि तळमजला 1 आहे. हे आवश्यक नाही की ते नेहमी दिलेल्या क्रमानेच राहतात, नाहीतर तुम्ही या क्रमाने सगळे एका सिक्वेन्समध्ये द्याल, तसं नाही चालणार. इथून आपले क्ल्यू सुरू होतात. इथपर्यंत आपली माहिती जी आहे ती आपल्याला डायग्राम काढायला मदतीची ठरणार आहे. सो डायग्राम ड्रॉ करूया. 8 व्यक्ती, सगळ्यात वरचा मजला 8. एक लक्षात घ्या,
याच्यापेक्षा तुम्हाला फास्ट सॉल्व करण्याची मेथड मिळणार नाही. ही बघा सिंपल बेसिक मेथड आहे, याचंच प्रॅक्टिस भरपूर करून तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. पहिला क्ल्यू, यस हा चौथ्या मजल्यावरच्या एका विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो. यस हा चौथ्या मजल्यावरील एका विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो. विषम क्रमांक बघा 4च्या वर 5 आणि 7 आहे. सो यस ला 2 जागा आपल्या जवळ आहेत. पुढचं वाक्य बघा, यस आणि आर यांच्यामध्ये 2 व्यक्ती राहतात. सो अगोदर यस आपल्याला दाखवावं लागेल, मग आर दाखवता येईल. सो चौथ्या मजल्यावरील विषम क्रमांकाचा मजला 5 किंवा 7 आहे यस साठी. सो या ठिकाणी यस इथे येऊ शकतो किंवा यस इथे येऊ शकतो. म्हणजेच आपल्याजवळ 2 शक्यता आलेल्या आहेत. यस आणि आर यांच्यामध्ये 2 व्यक्ती राहतात. यस आणि आर यांच्यामध्ये 2 व्यक्ती दाखवूया. यस इथं आहे, 1 2 आर इथे येऊ शकतो, 1 2 आर खाली येऊ शकतो, बरोबर ना. म्हणून याचे मी 2 अजून याची ही 1A म्हणतो पॉसिबिलिटी आणि 1B इथं काढतो. यस मी इथंच घेतला. यस आणि आर यांच्यामध्ये 2 व्यक्ती, 1 2 आर इथं घेतो मी, 1 2 आर इथं घेतो मी. या दुसऱ्या पॉसिबिलिटी मध्ये वर तर जाणं शक्य नाही, 1 2 आर हा इथंच येणार. लक्षात आलं. पुढे जाऊया. व्ही हा एक विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो पण तळमजल्यावर राहत नाही. व्ही हा तळमजल्यावर राहत नाही पण व्ही हा विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो. इथं खाली मी हा क्ल्यू लिहून घेतो. व्ही कुठं आहे? विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहत आहे. सो या पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये 3 7 व्ही साठी राहतात शिल्लक. दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये 3 5 2 राहतात. तिसऱ्या या पॉसिबिलिटीमध्ये 3 7 2 या व्ही साठी जागा राहतात. पुढचा क्ल्यू घेऊया. आर आणि पी यांच्या दरम्यान एक व्यक्ती राहतो. आर आणि पी यांच्या दरम्यान एक व्यक्ती राहतो. इथं मी बाजूला हा क्ल्यू लिहून घेतो. बाजूला मी क्ल्यू कसा लिहून घेतो बघा. आर आणि पी यांच्या दरम्यान एक व्यक्ती राहतो, कॉमा पी टीच्या अगदी खाली राहतो. पी टीच्या अगदी खाली राहतो. कोण? पी टीच्या अगदी खाली राहतो म्हणजे हे 2 लागून आहेत. लक्षात आलं. जस्ट बिलो आहे पी टीच्या. आर आणि पी यांच्या दरम्यान एक व्यक्ती राहतो. सो आर आणि पी यांच्या दरम्यान जर एक व्यक्ती राहत असेल तर बघा इथं आर येऊ शकतो खाली किंवा आर इथं येऊ शकतो. लक्षात आलं का. आता मी आपल्या जरा कन्व्हिनियन्ससाठी मी आर आणि पी यांच्यामधला एक व्यक्ती असा दाखवतो. इथं आर यांच्यामधला एक व्यक्ती. आता मी इथं बोथ साइड ॲरो केलेला आहे. ॲरो तुम्हाला दिसत असेल. याचा अर्थ आर एकतर पीच्या वर जाऊ शकतो किंवा पीच्या खाली येऊ शकतो. आपल्याला एक्झॅक्टली माहित नाही आहे म्हणून मी हा क्ल्यू असा लिहून घेतला. इथं बघूया. टीपी कुठे येणार? टीपी इथं येऊ शकतं पण टीपीच्या खाली आर पाहिजे ना. सॉरी टीपी पी पासून एक सोडून टीपी आर चालला असता, नो प्रॉब्लेम. इथं टीपी आर चालेल का? पी आणि आर मध्ये एक पर्सन राहतो. सो आर आपण ऑलरेडी घेतलेला आहे. आर आपण ऑलरेडी घेतला आहे. आर आणि पी यांच्या दरम्यान एक व्यक्ती आपण दाखवूया. पी इथं आला, टी इथं येणार, बरोबर पहिल्या केसमध्ये. त्यानंतर दुसऱ्या केसमध्ये आर आणि पी यांच्या दरम्यान एक व्यक्ती. पी इथं जर आपण दाखवलं तर टी इथं घ्यावं लागलं असतं, जे पॉसिबल नाही आहे कारण पीच्या वर टी पाहिजे. म्हणजे आर आणि पीच्या मध्ये एक व्यक्ती इथं असणार, टी इथं असणार. कळलं का. पुढे आर इथं आहे. सो पी इथं आला. पी इथं आल्यानंतर इथं कोण पाहिजे होता? टी पाहिजे होता पण ते शक्य नाही आहे म्हणून ही पॉसिबिलिटी कॅन्सल झाली.
क्लिअर आहे इथपर्यंत? दोन पॉसिबिलिटी आपल्याजवळ शिल्लक राहिल्या. पुढे जाऊया. यू आणि क्यू यांच्यामध्ये असलेली व्यक्तींची एकूण संख्या यू आणि पी यांच्यामधील व्यक्तींच्या एकूण संख्येसारखीच आहे. हे वाक्य समजून घ्या. हे वाक्य काय आहे? आता मी हे बाजूला इथं लिहून घेतो. यू आणि क्यू यांच्यामध्ये असलेल्या व्यक्तींची संख्या ही यू आणि क्यू इथं मी बाजूला लिहितो. यू आणि क्यू यांच्या दरम्यान असलेल्या व्यक्तींची संख्या एक्स आहे. सपोज एक्स आहे. यू आणि क्यू यांच्या दरम्यान असलेल्या व्यक्तींची संख्या यू आणि पी यांच्या मधील व्यक्तींच्या एकूण संख्या एवढी आहे. यू आणि पी यांच्या मधील व्यक्तींच्या संख्ये एवढी आहे. लक्षात आलं? यू आणि क्यू यांच्या मधील व्यक्तींची संख्या ही यू आणि पी यांच्या मधील व्यक्तींच्या एवढी आहे. तर क्यू यू पी आपल्याजवळ पी ऑलरेडी आहे. आता आपण कसं टाकणार पी बघूया. तर ही पॉसिबिलिटी ऑलरेडी आपली कॅन्सल झालेली आहे. इथं येऊया. पी इथं आहे. सो जर पी इथं असेल तर बघा वर खाली कसं पण चालेल. यूच्या वर पण चालेल, नो प्रॉब्लेम. यू मी इथं घेतला, एक व्यक्ती आला कशामध्ये? यू आणि पी मध्ये एक व्यक्ती आला. यू आणि क्यू मध्ये देखील एक व्यक्ती दाखवू शकतो मी. क्यू मला इथं घ्यावं लागेल. जर मी यू इथं घेतला, यू मी इथं घेतला, तर यू आणि पी मध्ये दोन व्यक्ती आले. मग यू आणि क्यू मध्ये मी दोन व्यक्ती दाखवू शकतो का? नाही दाखवू शकत. जर मी यू इथं घेतला, 1 2 3 तीन व्यक्ती येतील यू आणि पी मध्ये, तेवढ्या यू आणि क्यू मध्ये दाखवू शकतो का? नाही दाखवू शकत. यू मी इथं घेऊन नाही चालणार, क्यू ला कुठे दाखवणार? सो यू इथं येणार, त्यानंतर यू आणि पी मध्ये एक व्यक्ती, तसंच यू आणि क्यू मध्ये एक व्यक्ती. लक्षात आलं? यू आणि क्यू मध्ये एक व्यक्ती. व्ही एक नंबरला नाही, व्ही विषमला पाहिजे, म्हणजे व्ही इथं येणार आणि शिल्लक राहिलेला कोण? पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू हा इथं येणार. आता हे आलं म्हणून लगेच खुश व्हायचं नाही. ही पॉसिबिलिटी कॅन्सल झाली पाहिजे ना. कशी कॅन्सल होते? तर हे आपला आन्सर असणार आहे. घाई गडबड करायची नाही. तर बघूया. इथं आहे तुमचा पी. इथं यू तर दाखवू शकत नाही, खाली क्यू कुठे दाखवणार? सो यू इथं येणार नाही. यू इथं घेतला, यू आणि पी मध्ये दोन व्यक्ती 1 2 क्यू मला इथं घ्यावा लागेल. क्यू मी इथं घेतला, यू इथं घेतला, तर यू जर मी इथं घेतला असता तर 1 2 3 वर तर मला 3 दाखवून पॉसिबल नव्हते. त्यामुळं मी यू इथं घेतला आणि क्यू इथं घेतला. यू आणि पी मध्ये दोन व्यक्ती, यू आणि क्यू मध्ये दोन व्यक्ती झाल्या. आता व्ही राहिलेला आहे. व्ही इथं नाही, म्हणजे व्ही इथं आला, पण व्ही आपल्याला कशाला पाहिजे होता? विषम संख्येला, विषमला पाहिजे होता. पण इथं व्ही ला विषम मध्ये येण्यासाठी जागाच नाही आहे. एक नंबरवर तर येतच नाही. त्यामुळं ही पॉसिबिलिटी कॅन्सल होते. हे आपलं आन्सर करेक्ट आहे. लक्षात आलं? कळलं? इझी होतं. परत परत एकदा रिवाइज करा, रिपीट करा. मी काय काय बोललेलो आहे हे परत परत रिवाइज करणं फार गरजेचं आहे. ओके, आता याच्यावरचे प्रश्न बघूया. आता जे करेक्ट आलेलं आहे त्याच्यावरच आपण, पहिली पॉसिबिलिटी करेक्ट आलेली आहे त्याच्या बेसिसवरच आपण प्रश्नांची उत्तरं देणार आहे. यू कोणत्या मजल्यावर राहतो? पहिला प्रश्न. यू 4थ्या मजल्यावर राहतो. यस आणि आर यांच्यामध्ये किती व्यक्ती राहतात? यस आणि आर यांच्यामध्ये दोन व्यक्ती राहतात. जर सर्व व्यक्ती, क्वेश्चन नीट रीड करा, जर सर्व व्यक्ती वर्णमालेनुसार, वर्णमाला ABCDE वर्णमालेनुसार वरपासून खाली मांडल्या, वरपासून म्हणजे टॉप फ्लोअर पासून, तर किती व्यक्तींच्या जागा अपरिवर्तित राहतील? अपरिवर्तित राहतील म्हणजे बदलणार नाहीत, अनचेंज राहतील. कुठून लावायच्यात ह्या वर्णमालेनुसार? वरून लावायच्या आहेत. सो यामध्ये सगळ्यात अगोदर इंग्रजी वर्णमालेनुसार कुठलं येतं? तर पी येतं. पीच्या नंतर काय येतं? क्यू येतं, आर,
एस टी इथल्याच व्यक्ती घ्यायच्या आता यू व्ही आणि डब्ल्यू. आता यामध्ये वर्णमालेनुसार आपण लावले तर अपरिवर्तित किती व्यक्तींची जागा राहील? पीच्या ठिकाणी आर आला, क्यूच्या ठिकाणी टी आला, आरच्या ठिकाणी पी आला, यस यसच्या ठिकाणी यस आहे, अपरिवर्तित आहे. त्यानंतर यू व्ही टी यू व्ही क्यू डब्ल्यू डब्ल्यू. सो किती व्यक्ती? यस आणि डब्ल्यू, 2 व्यक्ती यांच्या जागा अपरिवर्तित राहतील. समजलं का? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या 5पैकी 4 व्यक्ती त्यांच्या व्यवस्थेच्या आधारावर एका विशिष्ट प्रकाराने एकसारख्या आहेत, त्यापैकी वेगळा कोण? तर या क्वेश्चनला म्हणायचं ऑड वन आउट. काय म्हणायचं? गटात न बसणारं कुठला ऑप्शन आहे तो ओळखा. गटात न बसणारा बघूया. म्हणजे 4 मध्ये काहीतरी समानता असणार आहे. क्यू पी यू आर व्ही. क्यू कुठे आहे? क्यू इथं आहे. त्यानंतर पी इथं आहे, यू इथं आहे, आर इथं आहे, व्ही इथं आहे. सो या 5 जणांमध्ये आपल्याला समानता काय आहे बघा. 5 पैकी 4 जणांमध्ये तर 2 नंबरला आहे हा टी, हा यू 4 नंबरला आहे, हा 6 नंबरला आहे, 8 नंबरला आहे. म्हणजे हे काय आहेत? सम मजल्यावर आहे, सम क्रमांकाच्या मजल्यावर आहेत. आणि फक्त व्ही हा विषम क्रमांकाच्या मजल्यावर आहे. म्हणजेच तुमचा गटात न बसणारा कोण असणार आहे? व्ही हा असणार आहे. पुढचा प्रश्न तुम्ही ट्राय करा. आरचा पीशी जसा संबंध आहे, याला एनालॉजी म्हणतात. आरचा पीशी जसा संबंध आहे. आरचा पीशी काय संबंध आहे? आरच्या खाली एक सोडून पी आहे. तसाच यसचा व्हीची आहे, तसाच यसचा व्हीची आहे, एक सोडून खाली आहे. पुढे बघा. त्याच पद्धतीने यू कोणाशी संबंधित आहे? त्याचप्रमाणे यू हा एक सोडून खाली कोणाशी संबंधित असणार? क्यू सोबत संबंधित असणार आहे. लक्षात आलं का? प्रश्न सोपे होते. आता पुढच्या सेटकडे जाऊया. थोडंसं पॉज करा, वही पेन घ्या, प्रयत्न करा. आणि नाही सुटलं, आणि जरी सुटलं तरी परत एकदा या एक्सप्लेनेशनला इथं या, प्रयत्न करा. ठीक आहे, प्रयत्न केला असेलच. बघूया जमलंय की नाही. जमलं नाही तरी काळजी करू नका, प्रॅक्टिस केल्यावर जमून जाईल. 8 व्यक्ती GHIJKLM आणि N एका इमारतीच्या वेगवेगळ्या मजल्यावर राहतात. तळमजल्याला क्रमांक 1 आहे आणि वरच्या मजल्याला, सगळ्यात वरच्या मजल्याला क्रमांक 8 आहे. सो आपलं रेग्युलर झालं. 8 मजली इमारत आहे, पण त्यांची जागा नेहमी दिलेल्या क्रमात असेल असे आवश्यक नाही. सो हे वाक्य तर आपलं सगळे स्टँडर्ड वाक्य झालेली आहेत ही. सो आपल्याला काय करायचं आहे? 8 मजले काढायचे आहेत. ओके, अगोदरच मी काढून ठेवतो पॉसिबिलिटी आल्या तर. आता इथून पहिला तुमचा क्ल्यू सुरू होतो. लक्षात आलं कुठून सुरू होतो? इथून. पहिली ती आपली इन्फॉर्मेशन सगळ्या क्वेश्चन मध्ये कॉमनच असणार आहे. तुम्ही वाचत दरवेळी बसायचे नाही, कन्फर्मेशनसाठी वाचायचं आणि डायरेक्ट डायग्राम ड्रॉ करायची. नाहीतर एवढं सगळं वाचायला वेळ बराचसा जाऊ शकतो. प्रॅक्टिस करून करून हे एक नजर फिरवली की लक्षात येतं की नेमकं कशी अरेंजमेंट आहे, आणि आपण लगेचच विदिन फ्यू सेकंड आपण ही डायग्राम ड्रॉ करतो.
जे आणि यल यांच्या दरम्यान 3 मजल्यांचे अंतर आहे आणि दोघेही विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतात. जे आणि यल यांच्या दरम्यान 3 मजल्यांचे अंतर आहे. मी बाजूला क्ल्यू लिहितो. जे आणि यल यांच्या दरम्यान 3 मजल्यांचे अंतर आहे. 3 मजले आहेत. कोण वर आणि कोण खाली माहित नाही, त्यामुळे मी बोथ साइड ॲरो केलेला आहे. आणि दोघेही विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतात. सो जे आणि यल विषम क्रमांक बरेच पॉसिबिलिटी येणार. जसं 7 घेतलं मी, 7ला दाखवला, 7ला जे दाखवला किंवा एल दाखवला, 1 2 3 इथं दुसरा येणार 3 नंबरला. 5 दाखवला, 1 2 3 1 नंबरला येणार. सो याच्या जे आणि एलच्या परत जागा जर आपण बदलल्या 4 पॉसिबिलिटी येणार आहेत. सो आपण काय करूया, पुढचं आपण सेंटेन्स रीड करूया, पुढचं वाक्य वाचूया. आणि दोघेही विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतात. ठीक आहे. एचच्या अगदी वरच्या मजल्यावर एन राहतो आणि एच सम क्रमांकाच्या मजल्यावर आहे. आता हे मी बाजूला लिहून घेतो. एचच्या अगदी वरच्या मजल्यावर म्हणजे लागूनच एन राहतो आणि एच सम क्रमांकाच्या मजल्यावर आहे. एच हा सम क्रमांकाच्या मजल्यावर आहे, दोघंही लागून आहेत. हा पुढचा क्ल्यू. पुढे जाऊया. आय 6व्या मजल्यावर राहतो. आय 6व्या मजल्यावर राहतो ही आपली डायरेक्ट माहिती आहे. मी ही डायरेक्ट माहिती इथं भरली मी डायरेक्ट माहिती. आय 6व्या मजल्यावर दाखवला. यल आणि यम यांच्या दरम्यान फक्त एक व्यक्ती राहतो. यल आणि यम यांच्या दरम्यान, यल इथं आहे, यल दाखवल्यानंतर यल आणि यम यांच्या दरम्यान मला एक व्यक्ती दाखवायची आहे. कोण वर कोण खाली माहित नाही. मी बाजूला हा क्ल्यू लिहून घेतला. जे आणि जे कॉमा आयच्या वरच्या मजल्यावर राहतो. जे आयच्या वरच्या मजल्यावर राहतो. हा जो जे आहे, हा जे आयच्या वरच्या मजल्यावर राहतो. सो वरच्या मजल्यावर जे विषम संख्या पाहिजे असेल तर जे 7 नंबरलाच येणार. बरोबर. जे 7 नंबरला, सो यल 3 सोडून 1 2 3 यल इथं येणार. म्हणजे आपण ही माहिती यूज केली, ही माहिती आपण वापरली. यल आणि यम यांच्यामध्ये 1, सो यम इथे येऊ शकतो किंवा यम इथे येऊ शकतो. म्हणजे याच्या देखील पॉसिबिलिटी 2 आली. ही फर्स्ट पॉसिबिलिटी, ही सेकंड पॉसिबिलिटी. हे ॲज इट इज मी उतरवून घेतलं आणि एकदा मी यम इथं दाखवलं म्हणजे यल आणि यम मध्ये एक व्यक्ती, यल आणि यम मध्ये एक व्यक्ती इथं दाखवलं. पुढे जाऊया. जे आयच्या वरच्या मजल्यावर राहतो दाखवलंय आपण वापरला. पुढे के आणि एच यांच्यामध्ये 3 व्यक्ती राहतात. के आणि एच यांच्यामध्ये 3 व्यक्ती राहतात. सो के आणि एच इथं होता ऑलरेडी, इथं बाजूला तरी पण काढतो. के आणि एच यांच्या दरम्यान 3 व्यक्ती राहतात. कोण वर कोण खाली माहित नाही, त्यामुळे मी बोथ साइड ॲरो केलेला आहे. आपण काय करूया, हे जे 2 क्ल्यू आहेत, हे 2 क्ल्यू राहिलेले आहेत वापरायचे, ते वापरण्याचा प्रयत्न करूया. एन एच एच सम दाखवायचा असेल, पहिल्या केसमध्ये एन एच ला जागा आहे का, नाही, म्हणजे ही पॉसिबिलिटी कॅन्सल झाली. कळलं. दुसऱ्यामध्ये या एन एच ला सम दाखवायचं आहे. एन एच इथंच येणार, 4 नंबरला येणार एच, दुसरीकडे त्याला जागा नाही. एन एच दाखवला. आता एच आणि के मध्ये 3 दाखवायचे आहेत. एच आणि के मध्ये 3 दाखवायचे आहेत. एक खाली बघा, 1 2 3 शक्य नाही. 1 2 3 इथं तुमचा के आला, 3 व्यक्ती झाल्या आणि शिल्लक कोण राहिला, एल एम एन जी राहिला वाटतं. जी हा इथं येणार. हे तुमचं फायनल आन्सर आहे. कळलं का. सोपं होतं. पॉसिबिलिटी जर तुम्ही घेऊन सॉल्व केला तर माझ्या मते याच्यासारखं सोपं अजून काय येणार नाही आणि पटकन सॉल्व होतं आणि तुम्हाला क्वेश्चन देखील याच्यावर 2 3 4 एकदम मिळतात. सो याच्यावरचे आता प्रश्न बघूया. तर यामध्ये मी बऱ्याच वेळा एक गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे. मुलं काय करतात, सगळं सॉल्व करतात बरोबर,
आणि घाई गडबडीमध्ये आन्सर देताना चुकीच्या ह्या पॉसिबिलिटी प्रमाणे आन्सर देतात. तसं काय करू नका. पहिला प्रश्न बघा, तुम्हाला अगोदर जमतात का? पॉज करा आणि प्रयत्न करा. ठीक आहे, आता उत्तर बघूया. खालीलपैकी कोण ग्राउंड फ्लोअर म्हणजे तळमजल्यावर राहतो? तळमजल्यावर यम हा राहतो, हा तळमजल्यावर राहतो. खालीलपैकी कोण यलच्या अगदी खाली, अगदी खाली म्हणजे लागूनच, यलच्या अगदी खाली जी हा राहतो? आय आणि एच यांच्यामध्ये किती व्यक्ती राहतात? आय आणि एच, आय आणि एच यांच्यामध्ये किती व्यक्ती राहतात? एक व्यक्ती राहते. खालीलपैकी कोण वरच्या मजल्यावर, सगळ्यात वरच्या मजल्यावर म्हणजे टॉप फ्लोअरवर राहतो? के हा राहतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता संयोजन खोटा आहे? म्हणजे यातलं कुठलं फॉल्स आहे? J7, J7, J7 खरं आहे. L3, L3 नंबर खरं आहे. G2, J2 नंबर खरं आहे. H4 खरं आहे. N1, N1 तर नाही आहे, सो आपलं आन्सर येणार N1. समजलं का? प्रश्न अवघड नसतात, सोपे असतात. पॉसिबिलिटी घेऊन सॉल्व करा, अगदी सोपं आहे. बऱ्याच मुलांना वाटतं एवढं सगळं कधी वाचायचं, कधी एवढं सगळं लिहून काढायचं नाही. तुम्हाला प्रॅक्टिस झालं ना की अगदी हे 1.5 ते 2 मिनिटांमध्ये सुटण्यासारखं आहे. सगळं हे प्रॅक्टिसवर अवलंबून आहे. रिझनिंग सगळं प्रॅक्टिसवर अवलंबून आहे. बेसिक तर मी सांगितलं आहेच, बाकीचं प्रॅक्टिस करा, डेफिनेटली तुम्हाला जमेल. पुढचा टाईप बघूया आपण, सेट 4. पॉज करा, पॉज करून जरा जमतं का बघा. गुड, प्रयत्न केला? ओके, पेन पेपरवर प्रयत्न करा. तोंडी हे प्रश्न सुटणार नाहीत, बरेच जण तोंडी करण्याचा प्रयत्न करतील. 8 व्यक्ती STUV WXYZ 8 वेगवेगळ्या मजल्यावर राहतात. तळमजल्याला क्रमांक 1 दिला आहे, वरच्या मजल्याला क्रमांक 8 दिला आहे, पण ते नेहमी दिलेल्या क्रमानेच राहतील असे आवश्यक नाही. हे सगळीकडे कॉमन आहे, आता यामध्ये वेळ घालवायचा नाही. सो या टाईपचं दिसलं की पहिला काय करणार, हे असं सगळं उतरवून काढणार. मी अगोदरच ह्या लाईन्स थोड्या मारून ठेवतो, म्हणजे थोडासा माझा वेळ वाचेल. तुम्ही देखील करू शकता. 8 व्यक्ती म्हणजेच STUV हे आपण पहिला वाचलं. इथून आपले क्ल्यू सुरू होतात. क्ल्यू सुरू होतात, एक्स विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो पण तिसऱ्या मजल्यावर राहत नाही. एक्स विषम क्रमांकाच्या मजल्यावर म्हणजे 1 3 5 7, पण तो कितल्या मजल्यावर राहत नाही, पण तो तिसऱ्या मजल्यावर राहत नाही. हे देखील महत्वाचं आहे. तिसऱ्या मजल्यावर एक्स राहत नाही, इथं मी लिहून घेतलं. सो 1 5 7 हे एक्सला काही पॉसिबल जागा आहेत. पुढे जाऊया. झेड एक्सच्या अगदी खाली राहतो. झेड एक्सच्या अगदी खाली राहतो, हा मी बाजूला क्लू लिहून घेतो. मी इथं देखील लिहून घेतो, एक्स हा विषम मध्ये आहे. एक्स विषम मध्ये आहे. झेड एक्सच्या अगदी खाली राहतो. झेड एक्सच्या अगदी खाली राहतो, म्हणजे हे लागून आहेत दोघे. झेड एक्सच्या अगदी खाली राहतो. त्यानंतर झेड आणि वाय यांच्यामध्ये 2 पेक्षा जास्त व्यक्ती आहेत. झेड आणि वाय यांच्यामध्ये 2 पेक्षा जास्त व्यक्ती आहेत. झेड आणि वाय इथं घेतो मी 2 पेक्षा जास्त. 2 पेक्षा जास्त म्हणजे किती हो? कमीत कमी किती येणार? 2 पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी 3 व्यक्ती येणार. 3 4 5 6 किती पण चालतील, पण 2 पेक्षा पाहिजे आहेत.
झेड एक्सच्या अगदी खाली राहतो झालं. झेड आणि वाय यांच्यामध्ये 2 पेक्षा जास्त व्यक्ती आहेत. यस आणि वाय यांच्यामध्ये 6 व्यक्ती आहेत. यस आणि वाय यांच्यामध्ये 6 व्यक्ती आहेत. सो यस आणि वाय, इथं वाय दाखवलाय ऑलरेडी मी, इथं घेतो बघा. यस आणि वाय यांच्यामध्ये 6 व्यक्ती आहेत. पण यस वर की वाय वर माहित नाही, आपल्याला सांगितलेलं नाहीये. आता एक बघा, समजून घ्या. हे मधले 6 व्यक्ती, वाय 7वा आणि यस 8वा, 8 व्यक्ती झाल्या आणि आपल्याजवळ मजले किती आहेत? 8 मजले आहेत. म्हणजेच यांच्या पॉसिबिलिटी किती येणार? तर एकदा यस वर एकदा वाय वर, म्हणजे 2 पॉसिबिलिटी येणार. म्हणजे बघा, इथं मी यस घेतला 1 2 3 4 5 6, वाय इथं आला, किंवा इथं मी वाय घेतला 1 2 3 4 5 6, यस इथं आला. 2 पॉसिबिलिटी आल्या आपल्या. पहिली दुसरी पॉसिबिलिटी घेतली आपण. पुढे जाऊया. व्ही डब्ल्यूच्या अगदी वर राहतो पण टीच्या खाली राहतो. व्ही डब्ल्यूच्या अगदी वर राहतो. व्ही डब्ल्यूच्या अगदी वर राहतो पण टीच्या खाली राहतो. अगदी खाली राहतो असं म्हटलंय का? लागूनच आहे का? असं काही दिलेलं नाही. असू पण शकतो, नसू पण शकतो. नंतर यूज करूया आपण. हा क्लू लिहून घेतला आपण. पुढे जाऊया. यू एक्सच्या वर राहत नाही म्हणजे काय? यू एक्सच्या वर राहत नाही म्हणजे यू कुठं राहत असणार? एक्सच्या खाली राहत असणार. हा एक क्लू आपण नोट डाऊन केला. पुढे जाऊया. डब्ल्यू वायच्या अगदी वर राहत नाही. डब्ल्यू वायच्या अगदी वर राहत नाही. वायच्या अगदी वर कोण नाही आहे? म्हणजे वायला लागून डब्ल्यू राहत नाही. लक्षात आलं? सो इथं आपण सगळे क्लू लिहून घेतलेले आहेत. सगळे क्लू लिहून घेतले. आता आपल्याला काय करायचे आहेत? हे क्लू घ्यायचे आहेत आणि यामध्ये टाकायचे आहेत. बघूया. सो एक्स विषम नंबरला, एक्सच्या खाली लगेच झेड कुठं आहे जागा? पहिल्यामध्ये एक्स विषम 7 6 एक्स झेड साठी आहे. आणि वाय मध्ये 2 पेक्षा जास्त होतीलच. मग वाय इथं आहे ना, 2 पेक्षा चालेल इथं एक्स झेड. एक्स मी इथं घेतला, एक्स मी जर इथं घेतला तर माझा झेड इथं येईल. मग झेड आणि वाय मध्ये 2 व्यक्ती, पण 2 पेक्षा जास्त पाहिजेत ना, म्हणजे कमीत कमी 3 पाहिजेत. म्हणजे एक्स इथं येणार नाही, झेड इथं येणार नाही. म्हणजे 5 4 तर नाही. एक्स झेड अगेन इथं एक्स चालणार नाही आपल्याला 3 नंबरला. सो एक्स इथं येणार, झेड इथं येणार पहिल्या पॉसिबिलिटी मध्ये. लक्षात आलं? कारण झेड आणि वाय मध्ये 2 पेक्षा व्यक्ती पाहिजेत, जास्त पाहिजेत. इथं एक्स झेड टाकलं तर 2 व्यक्ती वाय आणि झेड मध्ये येतील. इथं येऊया. एक्स झेड, एक्स विषमला, झेड लगेच खाली. एक्स झेड इथं टाकलं नाही चालणार इथं, कारण इथं जर झेड घेतला तर 2 पेक्षा जास्त व्यक्ती होणार नाहीत. त्यानंतर 5 4 एक्स झेडला टाकलं, झेड इथं घेतलं, 1 2 3 3 व्यक्ती चालतील, एक्स झेड इथं चालेल. त्याचप्रमाणे एक्स 3 नंबरला चालणार नाही, त्यामुळं झेड तर इथं येणार नाहीये. सो एक्स झेड या ठिकाणी कन्फर्म झालं. पुढे जाऊया. आता कोणता यूज करूया? एक्सच्या खाली यू. एक्सच्या खाली यू म्हटल्यानंतर इथं जागा भरपूर आहेत, इथं 2 आहेत. मग आता कोणता यूज करूया? टी व्ही डब्ल्यू वापरूया. टी व्ही डब्ल्यू कुठं आहे बघा? टी व्ही डब्ल्यू, टी व्ही डब्ल्यू, डब्ल्यू इथं येणार नाही. सो टी व्ही 1 2 3 4 4 जागा आहेत. टी च्या खाली व्ही डब्ल्यू. सो इथं टी घ्यावा लागेल, इथं व्ही घ्यावा लागेल आणि इथं डब्ल्यू घ्यावा लागेल. लक्षात आलं? इथं टी, इथं व्ही, इथं डब्ल्यू. सो टी व्ही डब्ल्यू झालं आणि शिल्लक राहिलेला पर्सन इथं येणार. कोण शिल्लक राहिलेला आहे? एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. एस टी यू, यू इथं येणार. यू हा एक्सच्या खाली पाहिजे. या वाक्याप्रमाणे यू हा एक्सच्या खाली आहे. लक्षात आलं? पण ही पॉसिबिलिटी कॅन्सल केली पाहिजे ना. बघूया कॅन्सल होते का. तर व्ही डब्ल्यू टी आपल्याला दाखवायचं आहे. कसं दाखवणार? इथं मी व्ही डब्ल्यू दाखवले, टी कुठं दाखवणार? जागा नाही. इथं मी व्ही डब्ल्यू दाखवले, टी कुठं दाखवणार? जागा नाही. म्हणजे व्ही डब्ल्यू दाखवायला आणि टी दाखवण्यासाठी सॉरी, इथं व्ही डब्ल्यू दाखवलं, टीला जागा नाही.
इथं मी VW दाखवू शकतो, बरोबर. इथं VW दाखवलं तर मला VW दाखवू शकतो, VW. आता इथं मी VW दाखवलं. आता X VW T या दोन जागा शिल्लक राहतात, या दोन जागा शिल्लक राहतात, या दोन जागा. या एक जागेमध्ये X असणार, एका जागी एक जागेमध्ये T असणार आणि एक जागेमध्ये शिल्लक काय राहिला, U राहिलाय ना, U असणार. पण U हा कुठे पाहिजे, X च्या खाली पाहिजे ना. दाखवू शकतो का, नाही. म्हणून ही पॉसिबिलिटी कॅन्सल झाली. हे तुमचं फायनल आन्सर आहे. समजलं का, समजलं का? समजलं नसेल तर परत एकदा रिवाइंड करा, परत रिप्ले करा, परत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता याच्यावरचे प्रश्नांची उत्तर. पहिला प्रश्न, 5व्या मजल्यावर कोण राहतो? 5व्या मजल्यावर T राहतो. W आणि X यांच्यामध्ये किती व्यक्ती राहतात? W आणि X यांच्यामध्ये W इथं आहे, X इथं आहे, 1 2 3 3 व्यक्ती राहतात. Vच्या अगदीवर लागूनच, Vच्या अगदीवर कोण आहे? Vच्या अगदीवर T आहे. समजलं? पुढे जाऊया. खालीलपैकी 4 व्यक्ती दिलेल्या क्रमांकाच्या आधारावर एका विशिष्ट पद्धतीने एकसारख्या आहेत आणि त्यामध्ये एक गट तयार करतात. त्यापैकी कोणती व्यक्ती या गटात बसत नाही? गटात न बसणारं शोधायचं आहे. Y इथं आहे, V इथं आहे, T इथं आहे, X इथं आहे, W इथं आहे. सो विषम 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 आणि हा सममजल्यावर राहतो कोण? V. म्हणजे आन्सर येणार V. कळलं का? पुढचा प्रश्न, दुसऱ्या मजल्यावर कोण राहतो? डायरेक्ट क्वेश्चन, U हा राहतो. ओके, समजलं असेलच. पुढचा प्रश्न हा तुम्हाला होमवर्कला आहे. ह्या प्रश्न व्यवस्थित सोडवा आणि ह्याचं उत्तर कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करा. ह्याचं प्रश्न देखील मी तुम्हाला देतो, स्क्रीनशॉट मारा एकदा. वेळ देतो थोडा स्क्रीनशॉट मारायला. याच्यावरचे हे प्रश्न सॉल्व करा, स्क्रीनशॉट मारा, सॉल्व करा आणि कमेंटमध्ये उत्तर याचं तुम्ही नक्की मेन्शन करा. मी निश्चितपणे पर्सनली तुमचे जे कमेंट आहेत ते चेक करेन. ओके. आता एक लक्षात घ्या, आपण शिकलेलो आहोत, हे जे शिकलेलं आहोत याचं प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुमचं परफेक्शन येणार नाही आहे. बघा, या टाईपचं तुम्हाला एवढा मोठा प्रश्न वाटत असेल, कधी एवढा वाचायचा, कधी एकदा सॉल्व करायचा, काहीतरी जादू मिळाली तर, जादूने सॉल्व केलं तर, अशी कुठलं तरी एखादं ट्रिक मिळाला पाहिजे म्हणजे पटकन सॉल्व होईल, असं नाही. ट्रिक ह्याच्यामध्ये मी जे सांगितलेलं आहे तेच आहे. प्रॅक्टिसच तुम्हाला यामध्ये परफेक्ट बनवणार आहे. प्रॅक्टिस हा एकच मार्ग आहे. आता मी तुम्हाला पझलचा एक टाईप घेतला, असे बरेचसे टाईप आहेत. सगळ्या टाईपचं भरपूर प्रॅक्टिस ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी तुमच्यामध्ये एक ॲक्युरसी येईल आणि 1.5 ते 2 मिनिटामध्ये तुम्ही याच्यावरचे प्रश्न सॉल्व करू शकता. अवघड असं काहीच नाही, लक्षात घ्या. तुमची प्रॅक्टिस एखादा प्रश्न अवघड किंवा सोपा बनवत असतो. सो धन्यवाद. जर तुम्हाला हा सेशन आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असतील तर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद.